Hi, this is ZPPS Daudgaon. Today we are starting our regular activity. One day, one structure. We took challenge 100 days, 100 structure, and today is day 80. Today we are learning negative sentence of yesterday. काल जे आपण वाक्य शिकलो त्याचे आपल्याला आज नेगेटिव्ह सेंटेन्स शिकायचे आहेत. नेगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य. काल आपण शिकलो की कोणतीही कृती करत असताना आपण ती कशी केली आहे, काय करत आहोत ते सांगायचं. जसं मी तुला स्टँडअप, तू आता हसतोयस, हस. हां, ओके. आता मी तुला विचारलं व्हॉट आर यू डुईंग, तर तू काय म्हणशील? आय एम लाफिंग. लाफिंग. मोठ्यानं सांग. आय एम लाफिंग. हां, स्टँडअप. समजा आता तू झोपतोयस, हां, झोपण्याची ॲक्टिंग कर. ओके. आणि आता मी तुला विचारलं व्हॉट आर यू डुईंग, तर तू काय सांगशील? आय एम स्लीपिंग. व्हेरी गुड. हां, पूजा स्टँडअप. तू लिहितेस, ओके ओके, लिहिण्याची ॲक्टिंग कर. आणि मी तुला विचारलं व्हॉट आर यू डुईंग, तर तू काय सांगशील? आय एम रीडिंग. बघा, लिहिण्यासाठी काय म्हणावं लागेल? हां, सांग. आय एम रायटिंग. रायटिंग. शाबास, बस खाली. हां, तर ह्याच वाक्यांना आपल्याला आता निगेटिव्ह करायचं आहे. ठीक आहे. समजा आता मला जर म्हणायचं असेल की मी नाचत नाही, काय? मी नाचत नाही, तर इंग्लिशमध्ये म्हणेल आय एम नॉट. बघा, फक्त नॉटचा वापर करायचा. बघा, आय एम नॉट डान्सिंग. बघा, सब्जेक्ट आहेत आपले आय, ही, शी, इट, नाउन, वी, दे, यू. बघा, आणि या ठिकाणी हेल्पिंग वर्ब कोणासाठी कोणतं वापरायचं एकदा तुम्ही सांगायचं मला. मी तुम्हाला सब्जेक्ट सांगणार, तुम्ही मला हेल्पिंग वर्ब सांगायचं. चला, आय, ही, शी, इट, रोहिणी, दे, वी, यू. ओके. आणि आता त्याच्या समोर आपल्याला व्ही प्लस आय एन जी. बघा, व्ही प्लस आय एन जी म्हणजेच व्ही आय एन जीचा वापर करायचा आहे. जसं आय एम नॉट डान्सिंग, ही इज नॉट डान्सिंग, शी इज नॉट डान्सिंग, इट इज नॉट डान्सिंग, रेश्मा इज नॉट डान्सिंग, वी आर नॉट डान्सिंग, दे आर नॉट डान्सिंग, यू आर नॉट डान्सिंग. अशा पद्धतीने आपल्याला वाक्य करायचं. आता मी तुम्हाला विचारतो, तुम्ही मला सांगायचे. सांगा मला, कोण सांगतं की मी जेवण करत नाही? मी जेवण करत नाही. हा, यस, तेजस्विनी, मी जेवण करत नाही. आय एम नॉट इटिंग. शाबास. आता सांगा, तो माझ्यासोबत क्रिकेट खेळत नाही. तो माझ्यासोबत क्रिकेट खेळत नाही. चला सांगा, चुकलं तरी काय हरकत नाही. तो माझ्यासोबत क्रिकेट खेळत नाही. हा, सांगा. इकडे इकडं, तो माझ्यासोबत क्रिकेट खेळत नाही. सांगा. आय एम. तो म्हणले मी. ही इज नॉट प्लेइंग क्रिकेट विथ मी. शाबास. हिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. बघा, ही इज नॉट प्लेइंग क्रिकेट विथ मी. तो माझ्यासोबत क्रिकेट खेळत नाही. विथचा वापर मी तुम्हाला कालच सांगितलाय. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी हे सगळे वाक्य आपल्याला निगेटिव्ह नॉटचा वापर करून करायचे आहेत. म्हणजे याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट. यस म्हणजे काय? सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय? कर्ता. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब. आणि हेल्पिंग वर्ब प्रेझेंट टेन्स साठी कोणते येतं? एम प्लस नॉट प्लस व्ही आय एन जी. असं एक स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. आणि त्या स्ट्रक्चरचा वापर करून टुमारो यू शूड मेक 30 sentences using this structure. Tomorrow I will check it. So you should make it and you should practice this structure with your peer. Okay? Thank you so much for watching our video. Thank you.